गुड इव्हिनिंग स्टुडंट. आज आपण अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकचा प्रॉब्लेम नंबर 4 पाहणार आहोत. फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टच्या अंडर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या NEP 2020 नुसार जो सिलेबस चेंज झालेला आहे जुलै 2024 पासून, तर त्या सिलेबसच्या अंतर्गत हा टॉपिक येतो. त्याचप्रमाणे इतर स्टुडंट म्हणजे जे अदर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत ते देखील हा व्हिडिओ फॉलो करू शकतात. CA किंवा ICWA CMA चे जे स्टुडंट आहेत तर ते देखील हा व्हिडिओ फॉलो करू शकतात. अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक ज्यांच्या सिलेबस मध्ये आहे ते सर्व स्टुडंट हा व्हिडिओ फॉलो करू शकतात. तर आपण काही व्हिडिओ जे आहेत ते मराठीतून घेत आहोत आणि काही हिंदी मधून. पॉसिबल झालं तर प्रत्येक व्हिडिओ मी दोन्ही लँग्वेज मधून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर स्टार्ट करूयात. प्रॉब्लेम नंबर 4. फॉलोइंग वेअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024. आपल्याला A&B आणि C&D असे दोन फर्मचे बॅलन्स शीट दिलेले आहेत. यामध्ये लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स आहेत, मिसेस एज लोन आहे. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आहे A, B, C आणि D चं. ऍसेट साइडला नेहमीप्रमाणे ऍसेट्स आहेत. या प्रॉब्लेम मध्ये वेगळं काय आहे, तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन्ही फर्मचं जे कॅपिटल आहे म्हणजे जे 4 पार्टनर्स आहेत त्या 4 पार्टनर्सचे जे कॅपिटल आहे ते फिक्स कॅपिटल दिलेलं आहे. आणि जो काही डिफरन्स येईल कॅपिटल अकाउंटचा तो आपल्याला कॅश मध्ये ऍडजस्ट करायचा आहे. तर ही नवीन ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम मध्ये आलेली आहे. आतापर्यंतचे जे प्रॉब्लेम आपण पाहिले तर त्यामध्ये कॅपिटल अकाउंट क्लोज करून जो बॅलन्स येईल तोच आपण बॅलन्स शीटला घ्यायचो. परंतु या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल हे फिक्स दिलेलं आहे. नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपल्याला ते डिव्हाइड करायचं आहे आणि जी काही सरप्लस किंवा डेफिसिट येईल ती आपण कॅश मध्ये ऍडजस्ट करणार आहोत. तर ही एक नवीन ऍडजस्टमेंट यामध्ये आहे. तर बघा, दोन्ही फर्म ज्या आहेत त्या अमालगमेट झाल्या म्हणजे दोन्ही फर्मचं एकत्रीकरण झालं 1 एप्रिल 2024 ला अंडर द नेम मेसर्स A, B, C and D. म्हणजे नवीन फर्मचं नाव काय असणार आहे तर A, B, C आणि D. फॉर दिस पर्पज दे agreed that Mrs. A's loan should be repaid. त्यांनी काय ठरवलं की मिसेस एज लोन जे आहे ते पेड करायचं. अँड इन्व्हेस्टमेंट ऑफ C&D नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने C आणि D ची जी इन्व्हेस्टमेंट होती ती घेतली नाही. म्हणजे आपल्याला ती पार्टनर्सला वाटून टाकावी लागेल त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये. त्यानंतर A आणि B चं गुडविल सांगितलंय फिक्स 16,000 रुपये आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाहीये. तुम्ही म्हणाल की शेवटी तर हा रेशो आहे 3:2 3:2 म्हणजे 3:2 मग हा कोणता आहे तर हा नवीन रेशो आहे न्यू फर्मचा. पण जुन्या फर्मचे जे रेशो आहे तो दिलेला नाही. म्हणून आपण इथे जर रेशो दिलेला नसेल तर इक्वल समजतो. मग आपण हे जे गुडविल आहे ते इक्वली वाटणार आहोत. AB ला 16,000 रुपये आणि CD ला 20,000 20,000. AB चं 16,000 CD चं 20,000. त्यानंतर बिल्डिंग जी आहे ती रिव्हॅल्यू झाली 1 लाख रुपीजला. बिल्डिंग जी आहे ती 80,000 होती 1 लाख रिव्हॅल्यू झाली म्हणजे 20,000 ने अप्रिशिएट झालेली आहे. त्याचा इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला देणार आहोत. कारण की रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला प्रॉफिट झालं तर क्रेडिट आणि लॉस झाला तर डेबिटला दाखवतो आपण. म्हणून 20,000चा जो डिफरन्स आहे 20,000चा तो आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवणार आहोत. बट स्टॉक ऑफ A and B फाउंड ओव्हर व्हॅल्यू. A आणि B चा स्टॉक ओव्हर व्हॅल्यू झाला म्हणून तो कमी करावा लागेल. मग तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 8,000 आणि स्टॉक ऑफ C and D अंडर व्हॅल्यूड बाय 4,000. सो C आणि D चा जो स्टॉक आहे तो CD च्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला येईल कारण की तो अंडर व्हॅल्यू झालेला आहे. तो आपल्याला वाढवावा लागेल. त्यानंतर RDD ची ऍडजस्टमेंट आहे. रिझर्व ऑफ 5% ऑन डेटर्स वॉज नेसेसरी फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट ऑफ बोथ द फर्म. दोन्ही फर्मच्या डेटर्सवर 5% आपल्याला RDD काढायची आहे. डेटर्स 30,000 आहेत AB चे त्यावर 1,500 येईल आणि CD चे 40,000 आहेत त्यावर 5% म्हणजे 2,000 येईल. आता बघा, मी जे आता सांगितली होती की नवीन काय आहे या प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट. द टोटल कॅपिटल ऑफ मेसर्स A, B, C and D वॉज टू बी 1,60,000. जे चौघांचं मिळून कॅपिटल आहे ते 1,60,000 आहे. आणि ABCD ते कसं वाटून घेणार आहे त्यांच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये 3:2 3:2 रिस्पेक्टिव्हली.
गुडविल इन न्यू फॉर्म टू बी रिटर्न ऑफ, नवीन फॉर्म मधलं गुडविल पण रिटर्न ऑफ करायचंय. मग दोन्ही गुडविलचे आपण आधी टोटल करणार 16,000 प्लस 20,000 36,000 आणि ते चौघांना वाटणार 3:2 3:2 मध्ये. त्यानंतर पुढे सांगितलंय एनी सरप्लस और डेफिसिट शॅल बी ऍडजस्टेड इन कॅश, म्हणजे जो काही तुमचा कॅपिटलचा बॅलन्स येईल, फिक्स कॅपिटल आहे 1,60,000, ते सोडून जो काही कॅपिटलचा बॅलन्स येईल तो आपण कॅश मध्ये ऍडजस्ट करणार आहोत. तर प्रत्येक फॉर्मच्या पुस्तकामध्ये आपल्याला तीन तीन अकाउंट काढायचे, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड कॅश अकाउंट. सो स्टार्ट करूया आपण प्रॉब्लेम. तर फर्स्ट आपण कॅपिटल जो आहे तो कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करूया. त्यानंतर मिसेस एज लोन जे आहे ते रिपेड झालेलं आहे. क्रेडिटर्स वर कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे क्रेडिटर्स आपण डायरेक्ट बॅलन्स शीटला दोघांचे मिळून घेणार आहोत. सो आपण या पद्धतीने एबीच्या पुस्तकात रिव्हॅल्युएशन अकाउंट काढलंय. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण काढलेलं आहे एबीच्या पुस्तकात. त्यानंतर कॅश अकाउंट काढलेलं आहे एबीच्या पुस्तकात. त्यानंतर सीडीच्या पुस्तकात रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट. आणि लास्टला आपण अमालगमेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत, तर ते अमालगमेटेड बॅलन्स शीट याप्रमाणे आपण अकाउंट ड्रॉ करून घेतलेले आहेत. आणि आता कॅपिटलच्या बॅलन्सची पोस्टिंग पासून स्टार्ट करूया. फर्स्ट आपण कॅपिटलचा बॅलन्स पोस्टिंग करतो ए आणि बी चा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 अँड 40,000. देन सीडीचा कॅपिटलचा बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 48,000 अँड 32,000. नेक्स्ट आहे मिसेस एज लोन. मिसेस एज लोन वर ऍडजस्टमेंट आहे. मिसेस एज लोन शुड बी रीपेड, ते पेड केलेलं आहे. मग पेड केलं म्हणजे कॅश मधून जाईल. कुणाच्या कॅश मधून? एबीच्या. सो एबीच्या कॅशच्या डेबिट साईडला आधी आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन केला कॅशचा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 11,200. देन मिसेस एज लोन क्रेडिट साईडला दाखवलं बाय मिसेस एज लोन 10,000. लायबिलिटी साईडला आता फक्त क्रेडिटर्स राहिलेले आहेत, ते आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करताना दोन्ही मिळून 1,00,000 रुपये घेणार आहोत. आता ऍसेट साईड. ऍसेट साईडला 11,200 ची एबीची कॅश होती, ती आपण नुकतीच पोस्टिंग केलेली आहे. सीडीची जी कॅश आहे ती सीडीच्या कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्टिंग करणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 23,400. नेक्स्ट आहे स्टॉक. स्टॉकवर ऍडजस्टमेंट आहे. एबीचा जो स्टॉक आहे तो ओव्हर व्हॅल्यू झाला 8,000 ने, मग आपण त्याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घेणार. आणि सीडीचा जो स्टॉक आहे तो अंडर व्हॅल्यू झालाय 4,000 ने, त्याचा इफेक्ट आपण सीडीच्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला घेणार आहोत. तर एबीच्या रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला आपण स्टॉकचा इफेक्ट देतोय, टू स्टॉक 8,000. आणि सीडीच्या रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू स्टॉक, सॉरी क्रेडिटला, कारण की तो अंडर व्हॅल्यू झालाय, बाय स्टॉक 4,000. त्याप्रमाणे आपण स्टॉकचा इफेक्ट दिला. जेव्हा आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करू तेव्हा आपण 4,000 ऍड करू आणि 8,000 लेस करू. त्यानंतर डेटर्सवर आरडीडी आहे 5%. दोन्ही डेटर्सवर आरडीडी आहे. तो आरडीडी आपण घेतोय रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. एबीच्या पुस्तकात रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी 1,500 आणि सीडीच्या पुस्तकात रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी 2,000. याप्रमाणे आपण 5% आरडीडी काढली. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचरवर ऍडजस्टमेंट चेक करूयात आहेत का. फर्निचरवर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. जेव्हा बॅलन्स शीट प्रिपेअर करू तेव्हा दोन्ही मिळून आपण फर्निचर घेणार आहोत. नेक्स्ट आहे बिल्डिंग. बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे. बिल्डिंग वॉज रिव्हॅल्यूड ऍट ₹1,00,000. 80,000 ची बिल्डिंग 1,00,000 ला रिव्हॅल्यू झाली, एबीची आहे. म्हणून एबीच्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग 20,000. जेव्हा बॅलन्स शीट प्रिपेअर करू तेव्हा आपण 1,00,000 चा इफेक्ट देऊ. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट 30,000. ऍडजस्टमेंट आहे त्यावर बघा इथे दिलेली आहे. एज लोन, मिसेस एज लोन रिपेडच्या पुढे आहे. इन्व्हेस्टमेंट ऑफ सी अँड डी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फॉर्म. न्यू फॉर्मने घेतली नाही, मग सीडीला वाटायची पण त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये.
सो इथे आपण 48,000 अँड 32,000चा कॅपिटल रेशो काढणार आहोत. तर इथे आपण 16ने जर डिवाइड केलं, म्हणजे 16ने जर आपण भाग दिला, तर 3:2 असा रेशो येतोय. कारण की 16च्या पाड्यामध्ये 48 आणि 32 दोन्ही येतात, 32. सो आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा इफेक्ट देऊयात. इन्व्हेस्टमेंट डेबिट साईडला घ्यायची. एक मिनिट, डेबिटला मी दाखवते. सीडीच्या पुस्तकामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण दाखवते, कारण की इन्व्हेस्टमेंट सीडीची होती. तो इन्व्हेस्टमेंट त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये 3:2, 18,000 आणि 12,000, 30,000 होती, 30,000. त्याला आपण 5ने भाग दिला आणि एक भाग जो आहे तो 6,000चा आला. 6,000 गुणिले 3, 6,000 गुणिले 2, याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट डिवाइड केली कॅपिटल रेशो मध्ये. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, सॉरी नेक्स्ट पोस्टिंग. ऍसेट साइडची पोस्टिंग संपलेली आहे, लायबिलिटीची पण पोस्टिंग संपलेली आहे. ज्या काही ऍसेट्स किंवा लायबिलिटीवर ऍडजस्टमेंट नव्हत्या, त्या ऍसेट्स किंवा ज्यावर ऍडजस्टमेंट होत्या त्या आपण बॅलन्स शीटला नंतर घेणार आहोत. आता या ठिकाणी गुडविलची जी ऍडजस्टमेंट आहे ती बाकी आहे बघा. इथे एज लोनची ऍडजस्टमेंट आपण ऑलरेडी केलेली आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंटची पण केलेली आहे. गुडविल जे आहे ए आणि बी चं फिक्स आहे 16,000 रुपये. ते आपण दाखवणार आहोत एबीच्या कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, बाय गुडविल म्हणून क्रेडिट साईडला. त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटतोय, रेशो दिलेला नाहीये म्हणून आपण इक्वल समजून 8,000 8,000 याप्रमाणे गुडविल एबीला डिस्ट्रीब्यूट केलं. आता सीडीला घेऊया कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, बाय गुडविल. सीडीचं गुडविल होतं 20,000 रुपये, इक्वली वाटलं 10,000 10,000. त्यानंतर गुडविलवर आणखी एक ऍडजस्टमेंट आहे की गुडविल जे आहे ते रिटर्न ऑफ करायला सांगितलंय. लास्टला सांगितलंय बघा, गुडविल इन द बुक्स ऑफ न्यू फॉर्म रिटर्न ऑफ. मग दोघांची मिळून टोटल केली 36,000. ती आपण 3:2 3:2 मध्ये चौघांना वाटणार आहोत. मग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण गुडविल दाखवणार आहोत. तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला एबीच्या पुस्तकामध्ये आपण गुडविल घेतोय. टू गुडविल 10,800 आणि 7,200, 3,60,000, सॉरी 36,000 रुपये गुडविल होतं. तर त्याला आपण 10ने भाग दिला, म्हणजे 3,600चा एक भाग आला. 3,600 गुणिले 2, 3,600 गुणिले 3, 3:2 3:2 असा न्यू रेशो आहे. त्यानंतर सीडीचे पण गुडविल आपण सीडीच्या डेबिट साईडला वाटतोय कॅपिटलच्या. टू गुडविल डेबिटला. या ठिकाणी बघा आपण गुडविल दाखवलंय, टू गुडविल सेम येणार आहे. सीला 10,800 आणि डीला 7,200, कारण की त्यांचा पण रेशो 3:2 आहे. 3:2 3:2 असं चौघांना आपण गुडविल वाटलं 36,000 रुपये. आता लास्ट ऍडजस्टमेंट, कॅपिटल जे आहे आपल्याला टोटल कॅपिटल दाखवायचे 1,60,000. या ठिकाणी दिलेले बघा, टोटल कॅपिटल ऑफ मेसर्स ए बी सी अँड डी रुपीज 1,60,000. आणि ते चौघांना कसं वाटायचे, 3:2 3:2. पुन्हा 10ने भाग दिला आपण, 16,000चा एक भाग आला. 16,000 गुणिले 3 48,000, 16,000 गुणिले 2 32,000. याप्रमाणे आपण कॅपिटलच्या डेबिट साईडला घेतोय. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 48,000 32,000 एबीच्या कॅपिटलला. आणि सीडीच्या पण कॅपिटलला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, सॉरी कॅरीड डाऊन 48,000 आणि 32,000. याप्रमाणे आपण कॅपिटल जे आहे ते फिक्स आहे त्याप्रमाणे दाखवलं. आता सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत, आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण एबीच्या पुस्तकातलं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करतोय. तर या ठिकाणी क्रेडिटला बिल्डिंग होती, डेबिटला स्टॉक आणि आरडीडी होती. क्रेडिटची टोटल मोठी आहे 20,000, 20,000 ती डेबिटला घेतली. 20,000 त्यातून डेबिट मायनस करून बॅलन्सिंग फिगर कॅपिटल सॉरी ला वाटणार आहोत आपण. रिव्हॅल्युएशनची बॅलन्सिंग फिगर म्हणजे प्रॉफिट आहे 10,500, 10,500 रुपये. तो आपण इक्वली वाटतोय 5,250, 5,250 याप्रमाणे. याचा इफेक्ट आपण घेतोय कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 5,250, 5,250. आता आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. क्रेडिट साईडची टोटल केली
93,250. इकडे बी ची क्रेडिटची टोटल केली 53,250. ती डेबिटला मांडली आणि मधला जो फरक येईल तो कॅशला टाकायचा आहे. तर इथे बघा कॅशला आपण मधला फरक घेतोय दोन्ही मधला. आता 10,800 आणि 48,000 म्हणजे 10,800 अँड 48,000 यांची टोटल 58,800 मायनस करून बॅलन्सिंग फिगर आली 34,450. ही आपण कॅशला टाकणार आहोत. बी ची पण आपण 53,250 मधून 32,000 प्लस 7,200 म्हणजे 39,200 मायनस करून बॅलन्सिंग फिगर 14,050 ही आपण कॅशला टाकणार आहोत. आता ही डेबिटला आली तर कॅशच्या क्रेडिट साईडला जाईल. मग आपण कॅशच्या क्रेडिट साईडला याचा इफेक्ट देतोय. कॅशच्या क्रेडिट साईडला आपण ऑलरेडी ह्या दोन पोस्टिंग होत्या. आता आपण घेतोय बाय एज कॅपिटल 34,450 अँड बाय बी कॅपिटल 14,050. आता कॅश अकाउंट क्लोज करा. कॅशची क्रेडिट साइड मोठी आलेली आहे, डेबिट छोटी आली. जेव्हा क्रेडिट मोठी येते डेबिट छोटी येते तेव्हा कॅशचा जो बॅलन्स येतो तो क्रेडिट बॅलन्स येतो, म्हणजे हा मायनस करावा लागणार आहे. 47,300 याप्रमाणे डेबिटला बॅलन्स आला. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 47,300. आता आपण सीडीचं जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे ते क्लोज करतोय. सीडीच्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला स्टॉक होता आणि डेबिटला आरडीडी होती. फक्त दोनच आयटम होते म्हणून बॅलन्सिंग फिगर आली 2,000. क्रेडिटची टोटल 4,000 त्यातून डेबिटची 2,000 मायनस करून ते आपण इक्वली वाटतोय. प्रॉफिट सी ला 1,000 डी ला 1,000. याप्रमाणे आपण सीडीचं रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं. आता हा फरक आपण टाकतोय कॅपिटलला. तर कॅपिटलचं क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑलरेडी आपण इथे दाखवलेले 1,000 1,000. आता क्रेडिट साइडच मोठी आहे त्यामुळे क्रेडिट साइडची टोटल केली 76,800 अँड 51,200 डेबिट साइडला मांडली. त्यातून डेबिट साइडचे 18,000 प्लस 10,800 प्लस 48,000 मायनस करायचे आणि इकडे 12,000 प्लस 7,200 प्लस 32,000 मायनस करायचे. बॅलन्सिंग फिगर जी येईल ती आपल्याला कॅशला घ्यायची आहे. सॉरी, डेबिट मोठी येते क्रेडिट नाही मोठी येते. तर डेबिटची टोटल 76,800 आली. इकडे पण डेबिटचीच टोटल मोठी आली 51,200. मग फरक जो आहे तो क्रेडिटला येईल कारण डेबिट मोठी आल्यामुळे. बाय कॅश अकाउंट बॅलन्सिंग फिगर आली 17,800 आणि 8,200. याप्रमाणे कॅपिटल अकाउंट आपण सीडीचं क्लोज केलं. त्याची डेबिट साइड मोठी आली ती क्रेडिटला मांडून आपण फरक काढला. तो आला 17,800 आणि 8,200. हा कॅशच्या डेबिट साइडला जाईल. मग कॅशच्या डेबिट साइडला आपण दाखवतोय आधीचे बॅलन्स ब्रॉड डाऊन होता. आता इथे आपण 2C कॅपिटल आणि 2D कॅपिटल याप्रमाणे कॅशची डेबिट साइड मोठी आली 49,400 क्रेडिटला मांडली. तेवढाच बॅलन्स आपण कॅरी डाऊन केला. आता जेव्हा आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करू तेव्हा 49,400 मधून जो एबी ची कॅश होती ती आपण काय करणार आहोत मायनस करणार आहोत 47,300 कारण ही डेबिटला आली होती ती क्रेडिटला आली म्हणून त्यातून ही आपण मायनस करून ऍसेटला दाखवणार आहोत. तर आता बॅलन्स शीट प्रिपेअर करूया कारण की आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑलरेडी तयार झालेलं आहे एबीचं. त्यानंतर कॅपिटल अकाउंट पण तयार झालेलं आहे. कॅश अकाउंट पण तयार झालेलं आहे एबीचं आणि सीडीच्या पुस्तकातलं पण रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार झालेलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपलं रेडी आहे सीडीचं. त्यानंतर सीडीचं आपण कॅश अकाउंट पण प्रिपेअर केलेलं आहे. त्यामुळे आता लास्टला आपल्याला काय प्रिपेअर करायचंय तर बॅलन्स शीट प्रिपेअर करायचंय. सो आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करूया. तर बॅलन्स शीट तयार करताना बॅलन्स शीट बघायचं. इथे आपण आधी कॅश घेणार आहोत. त्यानंतर स्टॉक. स्टॉक घेताना दोन्हीची टोटल करून त्यामधून 8,000 वजा करायचे 4,000 ऍड करायचे. तर बॅलन्स शीटची ऍसेट साईडला फर्स्ट कॅश घेतली 2,100. एक बॅलन्स क्रेडिटला होता एक डेबिटला होता तर दोन्हीची वजाबाकी करून आलेला आहे. त्यानंतर स्टॉक दोन्हीचे टोटल करून त्यामध्ये 4,000 आपण ऍड केले आणि 8,000 लेस केले. त्यानंतर डेटर्स मधून आपण आरडीडी मायनस केलेली आहे 5% 3,500.
फर्निचरवर ऍडजस्टमेंट नव्हती 18,000. बिल्डिंगवर ऍडजस्टमेंट नव्हती, सॉरी बिल्डिंगवर होती 20,000 ऍड करून 1 लाख. त्यानंतर क्रेडिटर्स घेतले, क्रेडिटर्सवर ऍडजस्टमेंट नव्हती त्यामुळे 1 लाख. पार्टनर्स कॅपिटल जे आहे ते फिक्स आहे 48,000, 32,000, 48,000, 32,000. याप्रमाणे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर केलं आणि बॅलन्स शीट आपलं जे टॅली झालेलं आहे ते 2,60,000 ला. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम नंबर 4 कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.